अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. स्वामी स्वरूप परमपूज्य सद्गुरू श्री शरदजी लाटकर यांच्या दिव्यवाणीद्वारे ध्यानावस्थेत उद्घोषित आत्मोद्धारक प्रबोधनांवर आधारित श्री नरसिंह सरस्वती स्वामी चरित्रबोध यातील 13व्या प्रकरणाचं वाचन आज मी करणार आहे. गाणगापुरी श्री गुरूंच्या वास्तव्यामध्ये आणखी एक प्रसंग घडला, ती कथा पाहू. गाणगापुरामध्ये एक गरीब ब्राह्मण राहत असे. तो अत्यंत विरक्त व कर्मनिष्ठ होता. तो भिक्षा मागून कोरान्न आणीत असे व त्याची पत्नी त्यापासून स्वयंपाक तयार करीत असे. अशा प्रकारे त्या गरीब पत्नीचा उदरनिर्वाह चालत असे. गाणगापुरामध्ये ब्राह्मणांच्या घरी सहस्त्र भोजनाचे प्रसंग चालत. या ब्राह्मण पतीपत्नीस भोजनाचे निमंत्रण मिळत असे. परान्न न घेण्याचा ब्राह्मणाचा नियम असल्याने ते दोघे कधीही बाहेर इतरांकडे जेवायला जात नसत. ब्राह्मण पत्नी तामसी वृत्तीची होती. आपल्याला मिष्टान्न पक्वाने कधीच मिळत नसल्याने ती सदैव दुःखी व अतृप्त राहत असे. एके दिवशी एक धनाढ्य व्यापारी गाणगापुरास आला. पितरांचे श्राद्ध करून मोठे ब्राह्मण भोजन करावे असे त्याने ठरविले. त्याने गाणगापुरातील प्रत्येक घरी भोजनाचे निमंत्रण पाठवले. मी परान्न घेणार नाही असे ब्राह्मणाने सांगितल्यावर ही ब्राह्मण पत्नी एकटीच त्या भोजनासाठी गेली. परंतु सपत्नीक भोजन घालण्याचा त्या व्यापाऱ्याचा संकल्प असल्याने आपल्या पतीला न घेता आल्याने या ब्राह्मण पत्नीस परत यावे लागले. ती अत्यंत दुःखी झाली. आता श्री गुरुच यातून काहीतरी मार्ग काढतील असे तिला वाटले. म्हणून ती श्री गुरूंकडे आली व तिची अतृप्ती का असते, तिचे पती परान्न घेत नसल्याने तिला कधी मिष्टान्न मिळून शकत नाही, हे सारे तिने कथन केले. श्री गुरूंनी सारे काही जाणले व या अतृप्त ब्राह्मण स्त्रीला काही सद्बोध झाला पाहिजे असे त्यांनी ठरविले. प्रभू श्री गुरु नरसिंह सरस्वती महाराजांनी त्या ब्राह्मणास बोलविले. श्री गुरु त्यास म्हणाले, आपल्या पत्नीचे समाधान करणे प्रत्येक पतीचे कर्तव्य असते. तिची इच्छा अयोग्य असली तरी तिला प्रथम समजावून सांगावे. तिच्यामधील तमोगुणाचे परिवर्तन रजोगुणात करावे व पुढे रजोगुणाचे परिवर्तन सत्वगुणात करावे, हे पतीचे कर्तव्य असते. त्यामुळे तू पत्नीच्या इच्छेसाठी त्या व्यापाराकडे भोजन ग्रहण करण्यास जावे. हे ऐकून तो व्रतनिष्ठ ब्राह्मण गोंधळात पडला. सद्गुरूंनी दिलेल्या आज्ञेमध्ये नक्कीच काही गूढ अर्थ असावा असे त्यास वाटले. स्वतःचा नियम बाजूला ठेवून तो आपल्या पत्नीला घेऊन त्या व्यापाराकडे गेला. तेथे भोजनाची सर्व तयारी झाली होती. हे पती पत्नी भोजनास बसले. ताटावर सुग्रास अन्न वाढण्यात आले. ब्राह्मण पत्नीने आजूबाजूला कोण जेवत आहे हे पाहण्यासाठी सहजच दृष्टिक्षेप टाकला. तो काय, तिला असे दिसले की आपल्याबरोबर कावळे, कुत्रे, डुकरे असे प्राणी जेवत आहेत. तेव्हा तिला मोठा धक्का बसला. पतीला परान्न घेण्यासाठी आपण प्रवृत्त केले म्हणून तिला मोठा पश्चाताप झाला. ती लगेच पानावरून तशी उठली. तिने आपल्या पतीची क्षमा मागितली व ते दोघे पती पत्नी श्री गुरूंच्या चरणी आले. आपला व्रतभंग झाल्याने ब्राह्मण उद्विग्न झालेला होता. श्रीगुरूंजवळ येऊन झालेल्या प्रसंगाचे त्यांनी वर्णन केले. श्रीगुरू अंतर्यामी होते. या प्रसंगात काय घडणार आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती. त्या ब्राह्मण स्त्रीला श्रीगुरूंनी दिव्य दृष्टी प्रदान केली होती, म्हणून तिच्या शेजारी बसून भोजन करणारे व्यक्ती नेमके कोण आहेत याची स्पष्ट जाणीव तिला झाली व ते पाहून ती पश्चाताप दग्ध झाली. श्रीगुरूंना हेच अपेक्षित होते. परान्न केव्हा घेता येते याविषयी श्रीगुरूंनी ब्राह्मणास ज्ञान दिले व म्हणाले की यापुढे तुझी पत्नी कधीही परान्न घेण्याचा हट्ट धरणार नाही. तुझ्याकडून स्त्रीला तुष्ट ठेवण्याचा गृहस्थ धर्मच घडला आहे, तेव्हा यावर आता अधिक चिंतन करू नये. परान्न न घेण्याचे व्रत स्वीकारलेल्या ब्राह्मणास श्रीगुरूंनी विस्ताराने उपदेश केला. अन्न कुठे ग्रहण करावे किंवा करू नये यासह अत्यंत सखोल विवेचन श्रीगुरूंनी या व्रतनिष्ठ ब्राह्मणाच्या निमित्ताने केला. ब्राह्मण धर्माचे विवेचन. नैमिषारण्यात पराशर मुनींनी इतर ऋषींना पुरातन काळी सांगितलेला आचारधर्म श्रीगुरूंनी व्रतनिष्ठ ब्राह्मणास सांगितला. त्यामध्ये मुख्यतः पुढील आचारधर्माचा समावेश होतो. प्रातःकाळचे ध्यान, आचमन, स्नानादी आन्हिके, शरीरशुद्धी विधी, मंत्रानुष्ठान, जपाचे विधी, भस्म व गंधाचे महत्त्व, संध्याविधी व गायत्री जपाचे महात्म्य, होमहवने तसेच तर्पण विधी इत्यादी. श्रीगुरूंनी त्या व्रतनिष्ठ ब्राह्मणास पुढील प्रकारे विवेचन करीत अन्नाचे महात्म्य वर्णन केले. या पृथ्वीतलावर अन्नमय प्राण आहे व अन्न हेच ब्रह्म, परब्रह्म व चैतन्य मानले आहे, कारण प्रत्येक जीवास त्यापासून जीवनशक्तीचा पुरवठा होत असतो. अन्नाची सिद्धता करीत असताना म्हणजेच अन्न शिजवताना अनेक घटकांचा त्यावर प्रभाव पडित जातो. जसे अन्न तयार करणाऱ्या व्यक्तीचे संस्कार, त्याच्या वृत्ती प्रवृत्ती, स्वभाव, पिंडधर्म, स्वधर्म, वर्ण इत्यादी अन्नावर विचारांचे संस्कार होतात. भावभावनांचे संस्कार होतात. अन्न तयार करणाऱ्या व्यक्तीचे संस्कार अन्नावर होतात. तामसी वृत्तीच्या कुटुंबामध्ये अन्न ग्रहण करणारे निषिद्ध आहेत. जो ब्राह्मण नित्यकर्म अनुष्ठान करीत नाही व अधर्म करीत आहे अशा व्यक्तीकडे तो जन्माने ब्राह्मण असला तरी त्याच्या घरी अन्न ग्रहण करू नये. ज्याचे चरित्र भ्रष्ट आहे, व्यवहार आचरण भ्रष्ट आहे, संस्कार भ्रष्ट आहे, तेथील अन्न त्याज्य मानावे.
जो मनुष्य एखाद्या कामनेने अभिलाषायुक्त होऊन अन्न देत तर ते निषिद्ध मानावे. जेथे सद्भाव, सदाचार, नित्यनियम, धर्माचे आचरण, शास्त्राचे आचरण केले जाते तेथील अन्नास प्रत्यक्ष अन्नपूर्णेचा स्पर्श असतो. जेथे सद्गुरूंचा निवास असतो, सद्गुरूंची कृपादृष्टी असते, तेथे अवश्य अन्न ग्रहण करता येते. धर्माच्या कार्यासाठी अन्नाचा स्वीकार करावा. सद्गुरूंच्या स्थानावर अन्नाचा स्वीकार करावा. धर्माचरण, संस्कृती, परंपरेचे जतन केले जाते त्या स्थानी अन्न स्वीकृत करावे. अन्नतत्वाचे महात्म्य सांगताना श्री गुरु म्हणाले की अन्न हे जलतत्व, पृथ्वीतत्व व अग्नितत्वाचे युक्त असते. धर्मकार्य व उपासना जेथे अखंडपणे चालते तेथील अन्न स्वयं परब्रह्म परमेश्वर स्वरूप असते. अशा प्रकारे श्रीगुरूंनी अन्नाविषयी व आचारधर्माविषयी विस्तृत विवेचन केले. कर्माचे बाह्य स्वरूप बदलत्या काळानुसार परिवर्तित होऊ शकते, परंतु यातील सिद्धांत मात्र अबाधित राहतात. व्रतस्थ ब्राह्मणाच्या निमित्ताने गाणगापुरातील समस्त ब्राह्मण वृंदास हे ज्ञान मिळाले. जर माणसाला त्याचा उद्धार करून घ्यायचा आहे तर गुणकर्म विभागानुसार आपले दायित्व, आपले कर्तव्य परिपूर्ण कराव्यास हवे. या संदर्भात ब्राह्मणांवर विशेष जबाबदारी आहे. ब्राह्मण हा सत्वगुण प्रधान, ज्ञानाचे अधिष्ठान असलेला व ब्रह्मतत्वाच्या प्राप्तीसाठी सक्षम असलेला असावा. ब्राह्मण ही एक प्रकृती आहे. ब्राह्मण एका सत्वगुणाचा आविष्कार आहे. विराट पुरुषाच्या शिरोभागी ब्राह्मणांचे स्थान आहे. सृष्टीमधील स्थित अंतरांसोबत ब्राह्मणांची सत्वगण प्रधानतास परिवर्तित होत होत रजोगुणांपासून पुढे तमोगुणांपर्यंत गेली, ज्यामुळे ब्राह्मणांची अधोगती होत गेली व भोगातून ती आविष्कृत झाली. रजोगुणाने व तमोगुणाने युक्त असलेल्या विराट पुरुषास अखंडपणे सुयोग्य स्थितीत नियंत्रित करणारे तत्व सद्गुणच होत. तेथे ज्ञानाचे अधिष्ठान होते. म्हणून कोणत्याही काळी ब्राह्मणाचा सत्वगुणाचा आविष्कार ज्ञानाने युक्त असावा, ज्यामुळे त्याचे आचरण ज्ञानाधिष्ठित आचरण असेल. विवेक व वैराग्याची अभिव्यक्ती हीच ब्राह्मण प्रकृतीचा आविष्कार होय, ज्यामध्ये पावित्र्य व शुचितेला प्राधान्य आहे. धनसंग्रहाचा निषेध आहे, ज्यात अहंकार मल नसावा. काम, क्रोध, मद, मत्सर, मोह, द्वंद्व सर्वथा निषिद्ध आहेत. ब्राह्मण प्रकृतीची आचारसंहिता मुळात निरंकारी सहस्थितीत सत्वगुणाचे अधिष्ठान व ज्ञानाधिष्ठित आचरण यावर आधारित असते. आपल्या ब्राह्मण वर्णाचा, आपल्या ज्ञानाचा अहंकार करणे सर्वथा अयोग्य व निषिद्ध आहे. ब्राह्मण तत्व ज्याला प्राप्त झाले आहे त्याने निरंकारी व्हावे, संपूर्ण ज्ञानस्वरूप व्हावे. सत असत याचा विवेक सिद्ध करावा, ज्या योगे समाज पुरुषाची जबाबदारी चोखपणे पूर्ण करता येईल. आपला आचार विवेक व वैराग्याने सिद्ध करावे, त्याने अध्ययन करावे. समाजातील प्रत्येक घटकासाठी अखंडतेने शुभचिंतन करून त्याच्या उद्धारासाठी, हितासाठी प्रयत्नशील व्हावे. तो सत्याने युक्त असलेला सदाचार, अखंडपणे अहिंसा पालन करणारा, दया, क्षमा, शांती यासारख्या सद्वगुणांनी युक्त असावा. त्याने अधर्म प्रमाद त्यागावा. ब्राह्मणाच्या नित्य उपासनेमध्ये सदाचार व नित्य नियम असणे अनिवार्य आहे. प्रातःकाळी ब्रह्ममुहूर्तावर जागृत होऊन शौचादी प्रक्रिया धर्म संस्कारानुसार करून नादादी नित्य संध्याकर्म सिद्ध करणे अनिवार्य आहे. संध्यावदन पंचगायत्री उपासना करावी. गायत्री उपासना हा ब्राह्मणाचा अलंकार आहे. गायत्रीशिवाय ब्राह्मण तत्व सिद्ध होत नाही. नित्य अर्चन पूजनात सद्गुरू व पंचायतनाचे पूजन असावे. समस्त देवदेवतासाठी हवन प्रक्रिया करावी. देवदेवता, पितरांगण, गंधर्वगणांसोबत अनुसंधान ठेवण्यासाठी प्रातःकाळी व सायंकाळी अग्निहोत्र हवन करणे आवश्यक आहे. त्यानंतर शुद्ध सात्विक अन्न ग्रहण करावे. अशा प्रकारे संपूर्ण दिनचर्येत सदाचार व नियमांचे नियोजन करून पूजन, अर्चन, वेद अध्ययन, वेद अध्यापन करावे. ब्राह्मणाने आपल्या जीवनातून समाज पुरुषापुढे एक आदर्श निर्माण करावा. विवेक, वैराग्य व निष्काम भाव सतत जागृत ठेवावा. अशा प्रकारे पराशर ऋषींनी सर्व ऋषींना जो उपदेश केला ते वृत्त गाणगापुरा श्री गुरुमुखातून ब्राह्मण वर्गाने ऐकले व या ज्ञानाचा त्यांना मोठाच लाभ झाला. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.